रसिक हो नमस्कार। आज आपण स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपटामधील महत्त्वाचे 10 किल्ले पाहणार आहोत। स्वराज्यामध्ये साधारण 350 पेक्षा जास्त किल्ले होते। त्यापैकी आज आपण महत्त्वाच्या 10 किल्ल्यांची माहिती जाणून घेणार आहोत। शिवनेरी किल्ला। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या किल्ल्यावर झाला तो म्हणजे शिवनेरी किल्ला। 19 फेब्रुवारी 1630 साली शिवनेरी किल्ल्यावर रयतेचा राजा स्वराज्य निर्माता छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला। शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ नाणेघाट डोंगरामध्ये वसलेला आहे। हा किल्ला पुण्यापासून अंदाजे 105 किलोमीटरवर आहे। या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकण्यास कठीण असा बालेकिल्ला आहे। किल्ल्यावर शिवराई देवीचे छोटे मंदिर व राजमाता जिजाऊ आणि बाल शिवाजी राजे यांच्या प्रतिमा देखील आहेत। तोरणा किल्ला। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना इसवी सन 1647 मध्ये जिंकलेला पहिला किल्ला म्हणजे तोरणा। अन्यायाची फोडून छाती लढले होते न्यायासाठी। छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले, म्हणून या किल्ल्याचे नाव ठेवले तोरणा किल्ला। तोरणा किल्ला हा पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील वेल्हे गावा शेजारी आहे। हा किल्ला पुणे शहरापासून 51 किलोमीटर तसेच नसरापूर मार्गे 68 किलोमीटर आहे। तोरणा या किल्ल्याची समुद्र सपाटीपासूनची उंची 1403 मीटर म्हणजेच 4604 फूट इतकी आहे। तोरणा किल्ला साधारण 1470 ते 1486 मध्ये बांधला गेला असावा। तोरणा अथवा प्रचंडगड म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या दुर्गकोटातील अतिदुर्गम आणि अतिविशाल म्हणून हा गड प्रसिद्ध आहे। सिंहगड किल्ला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन प्रवासातील आणि स्वराज्यातील महत्त्वाचा किल्ला म्हणजे सिंहगड किल्ला। सिंहगड हा पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचा किल्ला आहे। पुण्याच्या नैऋत्येला साधारण 25 किलोमीटर अंतरावर असणारा हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे 4400 फूट उंच आहे। सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वरच्या रांगेवर हा गड आहे। 2 पायऱ्यासारखा दिसणारा खंदकाचा भाग, दूरदर्शनचा उभा असलेला मनोरा यामुळे पुण्यातून कुठूनही तो लक्ष वेधून घेतो। पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुलूक या गडावरून दिसतो। राजगड किल्ला। राजगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची पहिली राजधानी होती। राजगड हा किल्ला पुणे शहराच्या नैऋत्येला 48 किलोमीटर अंतरावर आणि पुणे जिल्ह्यातील भोर गावाच्या वायव्येला 24 किलोमीटर अंतरावर आहे। निळा, वेळवंडी, कानंदी आणि गुंजवणी या नद्यांच्या खोऱ्यांच्या बेचक्यात मुरुंबदेवीचा डोंगर उभा आहे। मावळ भागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते। प्रतापगड किल्ला। स्वराज्यातील एक महत्त्वाचा किल्ला म्हणजे प्रतापगड किल्ला। अफजल खानाचा वध हा ऐतिहासिक प्रसंग आपणास माहिती आहेच। त्या प्रसंगाची
साक्ष देणारा ऐतिहासिक किल्ला म्हणजे प्रतापगड किल्ला. जय राजा शिव छत्रपतींचा जय मंगलमय हो. हा किल्ला पुणे शहरापासून 150 किलोमीटर अंतरावर आहे. जय मंगलमय हो. तसेच हा किल्ला सातारा शहरापासून 87 किलोमीटर अंतरावर आहे. हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे 3556 फूट उंच आहे. सिंधुदुर्ग किल्ला. सिंधुदुर्ग किल्ला हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. 25 नोव्हेंबर 1664 रोजी किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली. सिंधुदुर्ग हा किल्ला पुणे शहरापासून 400 किलोमीटर अंतरावर आहे. रत्नागिरी शहरामधून हा किल्ला 144 किलोमीटर अंतरावर आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक 21 जून 2010 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षण स्मारक म्हणून घोषित केले आहे. शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्त्व होते. किल्ल्याचे क्षेत्र कुर्टे बेटावर 48 एकरावर पसरलेले आहे. तटबंदीची लांबी साधारण 3 किलोमीटर आहे. बुरुजांची संख्या 52 असून 45 दगडी जिने आहेत. या किल्ल्याच्या तटबंदीच्या भिंतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी 30 ते 40 शौचालयांची निर्मिती केली होती. स्वराज्यातील एक महत्त्वाचा किल्ला तो म्हणजे लोहगड किल्ला. शोधू कुठार. लोहगड हा किल्ला पुणे शहरापासून 65 किलोमीटर अंतरावर आहे. लोहगड किल्ला पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यामध्ये येतो. ब्रिटिशकालीन भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक 26 मे 1909 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले होते. लोणावळ्यानजीकच्या मळवली स्टेशनजवळ दुर्गांची एक जोडगोळी उभी आहे. त्यातील मुख्य दुर्ग म्हणजेच लोहगड आणि त्याला बळकट आणि संरक्षित करण्यासाठी शेजारीच बांधलेला आहे विसापूर अथवा संबळगड. पन्हाळा. पन्हाळा हा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यातील एक किल्ला आहे. पावनखिंडीची लढाई आपणास माहीतच असेल. त्या ऐतिहासिक प्रसंगाची साक्ष देणारा किल्ला म्हणजेच पन्हाळा किल्ला. पन्हाळा हा किल्ला पुणे शहरापासून 251 किलोमीटर अंतरावर आहे. पन्हाळा हा किल्ला कोल्हापूर शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर असून समुद्र सपाटीपासून 977.2 मीटर म्हणजेच 4040 फूट उंच आहे. हा गड सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये येतो. पन्हाळा हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्याचे मुख्य गाव आहे. सध्या पन्हाळा हे एक पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. याच पन्हाळगडाला सिद्दी जोहरने वेढा दिला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोठ्या शिताफीने स्वतःची सुटका करून घेऊन विशाळगडाकडे कूच केली. स्वराज्यातील एक महत्त्वाचा किल्ला म्हणजे पुरंदर किल्ला. स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थान म्हणजेच पुरंदर किल्ला. पुरंदर हा किल्ला पुणे शहरापासून 41 किलोमीटर अंतरावर तसेच हा किल्ला सासवड ह्या तालुक्याच्या ठिकाणापासून 15 किलोमीटर अंतरावर आहे. पुरंदर ह्या किल्ल्याचे सर्वात मोठे ऐतिहासिक महत्त्व म्हणजे या किल्ल्यावर स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झाला होता. सह्याद्रीच्या दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेतून काही फाटे पूर्व दिशेला फुटले आहेत. त्यापैकी एक फाटा 24 किलोमीटर अंतरावर भुलेश्वर पर्यंत पसरलेला आहे. त्याच फाट्यावर सिंहगड, पुरंदर आणि वज्रगड हे किल्ले वसलेले आहेत. रायगड किल्ला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अत्यंत महत्त्वाचा किल्ला, स्वराज्याची दुसरी राजधानी म्हणजेच रायगड किल्ला. रायगड किल्ला पुणे शहरापासून 152 किलोमीटर अंतरावर आहे. रायगड किल्ला मुंबई शहरापासून 161 किलोमीटर अंतरावर आहे. हा किल्ला समुद्र सपाटीपासून 820 मीटर म्हणजेच 2700 फूट उंच आहे. रायगड हा किल्ला स्वराज्यातील एक महत्त्वाचा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडाचे स्थान आणि महत्त्व पाहून इसवी सन 16व्या शतकामध्ये याला आपली राजधानी बनवण्याचे ठरवले. स्वराज्यातील एक अत्यंत महत्त्वाची घटना म्हणजेच शिवराज्याभिषेक हा याच ठिकाणी झाला.